ग्रीन एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी नवी दिल्लीची कंपनी आहे, त्या कंपनीनं मला सांगतो इथं आता मी गंधोऱ्याला 400 केव्हीचं एक सबस्टेशन त्यांचं स्वतःच उभा केलंय आणि त्या सबस्टेशन मधून ती लिंबे चिंचोळीला ती लाईन टावरची लाईन घेऊन चालले, म्हणजे तिथून लाईट त्यांनी तिकडे घेऊन चालले. त्याच्यामध्ये चिवरी उमरगा गाव आहे, चिवरी गाव आहे, शिरगापूर, धनगरवाडी, निलेगाव मार्गे सोलापूर जिल्ह्यातील लिंबे चिंचोळीला पॉवर ग्रीडला ती संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये वीज तयार घेऊन चालले. त्यासाठी जे टावर उभा करले अशा पद्धतीचे टावर आहेत मोठमोठे त्यांचे. हे टावर ज्या शेतकऱ्याच्या शेतातून चालले त्या शेतकऱ्याची जी जमीन बाधित होणार आहे त्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे त्याला प्रत्येक शेतकऱ्याला 20 लाख रुपये मिळाले पाहिजे असं सुप्रीम कोर्ट सांगतं. तिथे दिलं जावं 20 लाख. तर ही 20 लाख रुपये माझं म्हणणं आहे त्या शेतकऱ्याला द्या. इथं काय व्हायला लागलंय, कंपनी काय करले, माझ्या शेतातून चालली किंवा काही शेतकरी आता समोर तुमच्या तुम्ही सांगितलं मी ती आत्महत्येला त्यांच्या शेतात गेलं, तुम्ही शेतकऱ्यांनी विरोध केला, दगदपट करालेत, गुंडा आणालेत, पोलिस आणालेत. पोलिस सांगले की सरकारचं काम आहे आणि तुम्ही यांना 2 टाका जमीन, काय घेतील ते पैसे घ्या द्या. इथे व्हिडिओत माझ्यापाशी पोलिसांनी मध्यस्थी केलेले. आणि अशा पद्धतीने जर त्यांच्यावर दादागिरी अन्याय करून तुम्ही 2 आणि 3 लाखात त्याची जमीन घ्याल तिथं टावर उभा करून ती लाईन तुम्ही घेऊन चालू. सगळ्यात महत्वाचा काय विषय माहिती का, ही टावर ज्यावेळेस जात आहे त्या शेतीमध्ये त्या गट नंबर मध्ये समजा 10 गुंठे त्याची जमीन जाते, त्याच्यानंतर 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये येणे होऊ शकत नाही भविष्यामध्ये कधी. त्या भागामध्ये MIDC येऊ शकत नाही. त्या शेतामध्ये तुम्ही कुक्कुटपालनचा व्यवसाय करू शकत नाहीत, पॉली हाऊस करू शकत नाही, इव्हन तुम्ही विहीर सुद्धा पाडू शकत नाही किंवा बोर घेऊ शकत नाही. सगळं ते लांब जाऊ द्या. शेतकऱ्यांना त्या शेतातली ज्वारी काढली त्याची कडब्याची गंज उभा करायची मला उभा करता येत नाही, कारण ती लगेच पेटते. त्यामुळे त्याला बंदी आहे. आज त्यांनी सांगत नसले तरी भविष्यामध्ये ताराचं कंपाऊंड घेतल्यावर तुम्हाला ते सगळे बंधने येणार आहेत. मग माझं म्हणणं काय, आमचा शेतकरी तुम्हाला जमिनी द्यायला का नाही, राजी खुशीने तुम्ही जमिनी घ्या, त्याला 20 लाख रुपये द्या. हसत जमीन दिली, त्याच्यावर दागदापट कशाला करालो, दादागिरी करू नका, आमचा विरोध नाही. पैसे द्यायला किती 2 लाख 2.5 लाख 3 लाख तुम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे 20 लाख रुपये पर शेतकरी द्या. त्या शेतकऱ्याला तुम्ही समजावून सांगा बाबा आम्ही 20 लाख देऊ शकत नाही, 10 लाख 15 लाख शेतकऱ्यांनी मान्य केलं तर घ्या ना. तुम्ही दादागिरी कशाला करलो, बाउन्सर घेऊन चाललो, कुठं पोलिसांना घेऊन चाललो. मला एक सांगा, तुम्ही एवढ्या सहजासहजी पोलिस कुणाच्या शेतात येतात का, आपण बोललेलं चला आमचा जरा वाद झाला आम्हाला येतात का, अगोदर येऊन तक्रार कर म्हणून. अवी शेतकरी अडवला म्हणलं की पोलिस घेऊन येतात. लक्ष्मीनारायण दासन गांगुर्डे नावाचा अधिकारी चिवरी उमरग्यामध्ये दहशत झाले त्या गांगुर्डेची. गांगुर्डे म्हणून कोण रिन्यू कंपनीचा अधिकारी दहशत झाली, दहशत. ते बघितले की शेतकरी पळून चालले. अहो काय लावलं ही, कशासाठी काढलं तुम्ही, शेतकऱ्यासाठी काढलं कशासाठी. तेवढा काय आता मी अभ्यास केला नाही, तुम्हाला स्पष्ट सांगतो. त्यातली गावाची नावं मी तुम्हाला सांगतो. आता माझ्याकडे आलेले अजून तर भरपूर गाव आहे. गंधोऱ्यापासून निघालेले चिवरी, उमरगा, चिवरी, शिरगापूर, धनगरवाडी, निलेगाव ह्या गावातल्या, तिथून पुढे सोलापूर जिल्ह्यात चालले, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी त्यात बाधित झालेले. आता जिथे आलेत शेतकरी बघा, एवढे शेतकरी आहेत, अजून शेतकरी भरपूर आहेत. ते शेतकरी काय झाले, आज त्यांची लाईट 10 वाजेपर्यंत असल्यामुळे त्यांना जर दादागिरी केली तुम्हाला 80,000 घेऊन जा, 25,000 घे, 8,000 दिले याला, 8,000 काय राव, तुम्ही 5,000 कोटी रुपयाचे तुम्ही कंपन्या टाकता, तुम्ही 8,000 शेतकऱ्याला देता, ही कुठली पद्धत आहे. जिल्हा प्रशासन करणार आहे. आज तुमच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला हात जोडून विनंती करत आहोत, SP साहेबाला हात जोडून विनंती करत, आपल्या तुळजापूर पोलीस स्टेशन आणि नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या जे कोण संबंधित अधिकारी आहेत त्यांना सांगा, त्यांना आदेश करा की बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात विना परवानगी जाऊ नका. कारण शेतकऱ्याला तुम्ही दाब देऊन काही उपयोग होणार नाही. तुम्ही पवन चक्कीच्या अधिकाऱ्याचे गुलाम आहेत का, नाही. तुम्ही पवन चक्की अधिकाऱ्याचे कर्मचारी आहेत का, नाही. तुम्ही महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत. तुम्ही SP साहेबांचा आदेश आला, कलेक्टर साहेबांनी तुम्हाला पत्र दिलं त्यांच्या शेतात जाऊन मिटवा म्हणलं तर तुम्ही जावा, आमचा विरोध नाही. तुम्ही उगा जाऊन त्या शेतकऱ्याला म्हणणं काही शासकीय काम आहे, शासकीय काम नाही. त्यांना अजून पण मी सांगतो शासकीय काम नाही, खाजगी काम आहे. एक कंपनी आहे रिन्यू ग्रीन एनर्जी, तिनं कंपनीने टाकलंय टावर. त्याच्यामुळे त्यांना विनंती, आणि माझी जिल्हाधिकारी साहेबाला एकच विनंती आहे की तुम्ही ही जी आता मी सांगितली ती समिती स्थापन करा आणि त्या समितीमार्फत त्या जागेचं व्हॅल्युएशन करा आणि त्या शेतकऱ्याला पैसे द्यायला लावा, एवढीच विनंती आहे माझी. उद्या शेतकरी व्हायलेंट झाला तर जबाबदार कोण राहणार आहे. अहो शेतकरी आत्महत्या करण्यासाठी, आता ही माझे सैनिक आहेत, माझे सैनिक आपल्या देशासाठी लढते राहा, ह्याच्या शेतात तुम्ही जाऊन दादागिरी करता. पोलिसांना तर काय वाटलं पाहिजे दादागिरी करायला. माझे सैनिकावर काय लावलंय, महाराष्ट्र आहे का काय. मी तुम्हाला सांगितलं तहसीलदार नंतर, अहो मी तालुका अध्यक्ष आहे माझ्या सत्ताधारी पक्षात, मला भेट गुत्तेदाराला भेट देतो तहसीलदार. ठीक आहे होतं का, कसं मी रॉयल्टीचे पैसे कुठं आजपर्यंत दाखवा. 1000 टन बुरास नाही अजून काहीच नाही. आज माझ्याकडे काल शेतकरी आले, मी त्यांना शेतात प्रत्यक्ष जाऊन भेट दिली. आज तुमच्या पुढे आलोय. आता जिल्हाधिकारी साहेबाला विनंती केली, जिल्हाधिकारी त्याच्यावर काय कारवाई केली तर आम्हाला कुठे जायची गरज नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी नाही केली, त्यांच्या दालनात एकदा आम्ही शेतकरी सगळे घेऊन जाणार. त्यांनी त्याच्यावर काय मार्ग काढला ठीक नाही तर मग मला मुख्यमंत्री आहेत आमचे अजितदादा आहेत, अजितदादाकडे जाऊन सगळे तक्रारी करणार, काय विषय नाही.